अवैध उत्खननाची तक्रारीवरून प्रांत अधिकारी सह महसूल विभाग पथक गावात दाखल। शहादा तालुक्यातील काकर्डे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तसह गावात चौकशीसाठी दाखल झाले। अवैध उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली। यावेळी काकर्डे खुर्डे, खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते। काही काळ तणावाचे वातावरण झाले होते। तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखोचा ब्रास अवैध उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे। संबंधित व्यक्तीला गट क्रमांक 123 मध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे, परंतु लाखो ब्रास गट क्रमांक 126 मधून अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असून गावातील रस्ते व नैसर्गिक साधनसंपत्ती धोक्यात आली आहे। यामुळे सदर आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा। तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून 8 दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जातील। गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। SMTV मराठी संजय मोहिते, मुख्य संपादक शहादा। बाळू राजू ठेलारी, काकर्डे खुर्दचा रहिवासी। इथं 15-20 वर्षापासून बापू मनसाराम मराठे, भाऊ भास्कर मनसाराम मराठे आणि मुलगा प्रकाश बापू मराठे ते असे अवैधरित्या उत्खनन करतात। त्यांची तक्रार वेळोवेळी कार्यालयात, तलाठी, महसूल ऑफिसांमध्ये मी वेळोवेळी तक्रार केलेली आहे। अधिकारी आता आले, तिथं पाहून गेले। जे मेन मोठी खदान आहे तिथं दाखवण्यासाठी सांगत होतो, ते म्हणे आलं लक्षात, आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। 8 दिवसात अहवाल आल्यानंतर तो हे करू म्हणे। तुमची मुख्य मागणी काय? आमची मुख्य मागणी जी 15-20 वर्षापासून जी गौण खनिज चोरीला गेलेलं आहे, शासनाचं जे रॉयल्टी बुडवलेली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। आणि हा एकमेव व्यक्ती राजकारणी, हा वेळोवेळी असं त्याच्या विरोधात जो गेला त्याला धमकावणे, त्याचं घर पाडणे, त्याला अमुक करणे, डमुक करणे, असं खोट्या केसेस करतो, याला लावून त्याला लावून। आणि आता अतिक्रमण काढण्याचा विषय सांगत होता आणि सरपंचांना त्यांना सांगतोय हे 2 लोक अतिक्रमण काढायला लावताय, असं भडकवण्याची वृत्ती करतो तो गावात। तुमची जी मागणी आहे 8 दिवसात जो अहवाल येणार आहे, 8 दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय राहणार आहे? आम्ही आंदोलन करू, उपोषण करू, आत्मदहनाचा सुद्धा हे करू, आत्मदहन करू आम्ही, कधी नाही योग्य कारवाई नाही झाली तर। हे उत्खननमुळे जे पर्यावरणाची ऱ्हास होते असं, त्याच्यामुळे तुम्ही तक्रार केलेली। आणि जे गावठाणचे जे गायरान वगैरे जमिनी आहेत तिथं ते आमच्या मेंढपाळ व्यवसाय आहे, तिथं मेंढ्याला चारा उगत नाही। ते याच्या अगोदरही तक्रार केल्या होत्या का कोणी? हो, तक्रार केलेल्या होत्या 2016 मध्ये। गावातील काही नागरिक लगेच त्या नागरिकांना मॅनेज करून घेतलेलं आहे। त्यांना कोणाला सदस्य केलं, कोणाला सरपंच केलं, कोणाला तंटामुक्त अध्यक्ष केलं, ते लगेच त्यांची बाजू घेऊन चालतात। आता तुमच्याकडे आले होते का कोणी? कोण? जे समोरची पार्टी आम्हाला भरपूरदा धमकी वगैरे, घरी येऊन धमकी देण्याच्या। आम्ही गाव सोडून इथं घर असून आम्ही जंगलामध्ये राहण्यासाठी गेलेलो आहे। तुम्ही तक्रार केली का पोलीस ठाण्यामध्ये? हो, केलेली आहे तक्रार, त्याचा तसा अर्ज दिलेला आहे। आज मौजे काकर्डे खुर्द आणि काकर्डे दिगर येथील गट नंबर 126 आणि गट नंबर 123 बाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी महोदय, मी स्वतः तहसीलदार, आपल्या शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब आणि आम्ही सर्व इतर आमचे जे सोबत आलेले अधिकारी कर्मचारी यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना जागा आणि अवैध उत्खनन याबाबत या ठिकाणी चौकशीसाठी आलो। याच्यात 8 दिवसात आम्ही परिपूर्ण चौकशी करून मग पुढे काय याबाबत माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अहवाल सादर करणार आहेत। आणि जी गट नंबर 126 मध्ये .30R ही जागा गावठाणसाठी राखीव याबाबत माननीय गटविकास अधिकारी साहेब, माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ती जागा कशी मंजूर करता येईल याबाबत ते पुढील कार्यवाही करणार आहेत।